आपण बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यातलं पुढचं सूत्र आहे, आनंद वाटल्याने वाढतो, स्वतःपुरते जगू नका. आनंद वाटल्याने वाढतो, स्वतःपुरते जगू नका. मानवी स्वभाव हा मुळातच साठवणूक करणारा आहे. आपण पैशाची साठवण करतो, दागिन्यांची साठवण करतो, अन्नाची साठवण करतो, माहितीची सुद्धा साठवण करतो. आपल्याला वाटतं की माझ्याकडे जे आहे ते जर मी दुसऱ्याला दिलं तर ते कमी होईल. गणिताचा नियम सांगतो की 10तून 5 दिले तर 5 उरतात, म्हणजे वजाबाकी होते. पण जीवनाचा आणि अध्यात्माचा नियम सांगतो की तुमच्याकडे असलेला आनंद किंवा ज्ञान जर तुम्ही दुसऱ्याला दिलं तर ते कमी होत नाही, उलट त्याची वृद्धी होते. तिथे वजाबाकी नाही तर गुणाकार होतो. संत तुकाराम महाराज जे केवळ वारकरी संप्रदायाचे कळस नाही तर ते मानवतेचे पुजारी आहेत. ते आपल्या अत्यंत भावपूर्ण अभंगात हाच विचार मांडतात. ते म्हणतात, सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्यारे होऊ नका रणभारी. तुकाराम महाराज म्हणतात की मला भक्तीचा, ज्ञानाचा, आनंदाचा असा एक अद्भुत रस सापडला आहे जो मी एकटा सेवन करू शकत नाही. मला तो तुम्हाला वाटायचा आहे. मी हाका मारून तुम्हाला सांगतोय की या आणि हा आनंद लुटून न्या. तुम्ही जगाच्या बाजारात सुख शोधण्यासाठी रणभारी म्हणजे रानोमाळ भटकू नका, दिशाहीन होऊ नका. जे सुख तुम्ही बाहेर शोधताय त्याचा मार्ग माझ्याकडे आहे आणि तो मला तुम्हाला मोफत द्यायचा आहे. आजच्या स्वार्थी जगात जिथे लोक सिक्रेट्स लपवून ठेवतात, तिथे तुकोबांची ही वृत्ती आपल्याला जगण्याचा एक नवीन समृद्ध मार्ग दाखवते. स्वतःपुरते जगणे ही प्राण्यांची वृत्ती आहे, पण इतरांसाठी जगणे आणि आपला आनंद वाटणे ही मानवी संस्कृतीची ओळख आहे. आजची पिढी अत्यंत हुशार आहे, पण ती तितकीच आत्मकेंद्रित सुद्धा झाली आहे. शाळेपासूनच मुलांना शिकवलं जातं की तू पहिला आला आहेस, तुझे नोट्स कोणाला देऊ नकोस, तुझी युक्ती कोणाला सांगू नको. या स्पर्धेच्या युगात आपण शेअरिंग विसरून गेलो आहोत. आपल्याला वाटतं की जर मी माझे ज्ञान दुसऱ्याला दिले तर तो माझ्या पुढे जाईल, पण ही भीती रणभारी होण्याची लक्षणे आहेत. जो माणूस ज्ञान वाटतो त्याचे ज्ञान उजळते. जो माणूस आनंद वाटतो त्याचं आयुष्य उत्सव बनतं. निसर्गाकडे पहा, फूल कधीच म्हणत नाही की माझा सुगंध मी फक्त माझ्यासाठीच ठेवणार आहे. तो उमलतं आणि वाऱ्याच्या झुळकेसोबत आपला सुगंध आसमंतभर उधळून देतं. नदी कधीच स्वतःचं पाणी स्वतः पित नाही, ते जगाला देत सागराकडे धावते. झाड आपली फळे स्वतः खात नाही. निसर्ग आपल्याला पदोपदी सांगतो की साठवलेला साठा सडतो, पण वाटलेला साठा वाढतो. पाण्याचे डबके साठून राहते म्हणून ते खराब होते, पण वाहती नदी पाणी वाटत राहते म्हणून ती निर्मळ आणि पवित्र राहते. आपल्याला डबके व्हायचे की नदी हे ज्याचं त्यानेच ठरवायचं आहे. या संदर्भात एका शेतकऱ्याची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे, जी या अभंगाचं मर्म उत्तम प्रकारे स्पष्ट करते. एका गावात एक शेतकरी होता जो दरवर्षी मक्याच्या पिकाच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवायचा. त्याचे मक्याचं पीक संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट असायचं. एकदा एका पत्रकाराने त्याला विचारलं, तुम्ही दरवर्षी जिंकता, तुमच्या यशाचं काय रहस्य आहे? तेव्हा तो शेतकरी म्हणाला, माझ्या यशाचं रहस्य हे आहे की माझ्याकडील उत्तम दर्जाचे बियाणे माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि माझ्या शेजाऱ्यांना मी मोफत वाटतो. पत्रकार आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, हे तुम्ही काय करताय? ते तुमचे स्पर्धक आहेत. जर तुम्ही त्यांनाच उत्तम बियाणं दिलं तर ते तुम्हाला हरवतील ना. त्यावर शेतकऱ्याने दिलेले उत्तर तुकाराम महाराजांच्या सेवितो हा रस या विचारांशी मिळते जुळते होते. ते म्हणाले की तुम्ही विज्ञानाचा नियम माहीत नाही का? वाऱ्यामुळे मक्याच्या पिकाचे परागीकरण होते. जर माझ्या शेजाऱ्यांच्या शेतात निकृष्ट दर्जाचा मका असेल तर वाऱ्यामुळे माझ्या पिकावरही त्याचा परिणाम होईल आणि माझ्या मक्याची गुणवत्ता कमी होईल. जर मला माझं पीक उत्तम ठेवायचं असेल तर मला माझ्या शेजाऱ्याचं पीक उत्तम होण्यासाठी मदत करावीच लागेल.
किती मोठा विचार आहे हा. तुमची प्रगती ही तुमच्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते. तुम्ही एकटे सुखी होऊ शकत नाही. जर आजूबाजूला दुःख असेल तर त्याची झळ तुम्हाला बसणार आहे. त्यामुळे आनंद वाटणे हे केवळ परोपकार नाही, तर ते स्वतःच्या हिताचे रक्षणसुद्धा आहे. तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राही बुद्धी याचे पायी. आपले संकल्प, आपली स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा आपली बुद्धी स्थिर असते आणि आपण देण्याच्या भावनेमध्ये असतो. आजच्या कॉर्पोरेट जगात स्टार्टअप संस्कृती हे तत्त्व ओपन सोर्स नावाने ओळखले जाते. टिम बर्नर्स ली माणसाचे उदाहरण घ्या. या माणसाने वर्ल्ड वाईड वेबचा शोध म्हणजेच इंटरनेटचा शोध लावला. आज आपण जे इंटरनेट वापरतो ते त्याने बनवले. जर त्याने विचार केला असता की माझा हा शोध आहे, मी याचे पेटंट घेईन आणि पैसे कमवेन, तर आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ती असती. पण इंटरनेट फक्त श्रीमंतीकडे असते. पण टिम बर्नर्स-ली यांनी तुकोबांचा विचार आचरणात आणला. त्यांनी हा रस जगाला मोफत वाटला. त्यांनी कोणाकडून 1 रुपयासुद्धा घेतला नाही. त्याचा परिणाम काय झाला? आज संपूर्ण जग इंटरनेटमुळे जोडलं गेलं आहे. माहितीची क्रांती झाली. टिम बर्नर्स-ली यांच्याकडे कदाचित बिल गेट्स एवढा पैसा नसेल, पण त्यांच्याकडे जगाचा आशीर्वाद आणि कृतज्ञता आहे. त्यांनी स्वतःपुरतं न जगता जगासाठी जगणं पसंत केलं आणि म्हणूनच ते अमर झाले. घ्या रे होऊ नका रणभारी. त्यांनी जगाला दिशाहीन होण्यापासून वाचवले आणि माहितीचा मार्ग खुला करून दिला. आनंद वाटण्याची मजा काही वेगळीच असते. बिहारचे आनंद कुमार यांचे उदाहरण पहा, ज्यांनी सुमारे सुपर-30 सुरू केले. हे एक गणिताचे उत्तम शिक्षक आहेत. त्यांना मोठ्या मोठ्या कोचिंग क्लासेसने करोडो रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली होती. ते सहज करोडपती होऊन मर्सिडीजमध्ये फिरू शकले असते. पण त्यांनी तो रस्ता निवडला नाही. त्यांनी निवडले गरीब होतकरू विद्यार्थी, ज्यांच्याकडे बुद्धी आहे पण पैसा नाही. अशा 30 मुलांना निवडून त्यांनी मोफत शिकवलं, त्यांना जेवण दिलं आणि जेव्हा गरीब मुले IIT-मध्ये निवडली गेली तेव्हा त्या मुलांच्या डोळ्यात जो आनंद होता तो आनंद कुमार यांच्यासाठी कोट्यावधी रुपयांपेक्षा मोठा होता. तुकाराम महाराज म्हणतात, तोची एक दानशूर दाता. खरा दाता तोच जो बदल्यात कशाचीही अपेक्षा करत नाही. आनंद कुमार यांनी गणिताचा रस वाटला. जर त्यांनी तो विकला असता तर ते श्रीमंत झाले असते, पण समाधानी झाले नसते. आज जग त्यांना सलाम करतं, कारण त्यांनी स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार केला. आपल्याला वाटतं की दान फक्त पैशाचं असतं. तुकाराम महाराज इथे पैशाबद्दल बोलतच नाहीत, तर रसाबद्दल बोलत आहेत. हा रस ज्ञानाचा असू शकतो, अनुभवाचा असू शकतो किंवा फक्त एका स्मितहास्याचा सुद्धा असू शकतो. तुमच्याकडे जे आहे ते वाटा. जर तुम्ही चांगले गात असाल तर लोकांना गाणं ऐकवा. जर तुम्ही चांगलं लिहत असाल तर तुमचे विचार मांडा. जर तुमच्याकडे काहीच नसेल आणि फक्त कान असतील तर दुःखी माणसाचे दुःख ऐकून ते सुद्धा एक दान आहे. जेव्हा तुम्ही कोणाचे दुःख हलकं करता तेव्हा तुमचं मन आपोआप आनंदाने भरून जातं. विज्ञानानुसार जेव्हा आपण कोणाला मदत करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन नावाची रसायने स्त्रवतात. त्यामुळे आपल्याला हाई वाटते. हेल्पर्स हाय म्हणतात म्हणजे आपले शास्त्र आणि संत साहित्य दोन्ही हेच सांगतात की दुसऱ्याला आनंद दिल्याने स्वतःला आनंद मिळतो. तुकाराम महाराज अभंगामध्ये सावध करतात की होऊ नका रणभारी. रणभारी म्हणजे जंगलात रस्ता चुकलेला माणूस. आजची तरुणाई डिप्रेशन, एन्झायटी, एकटेपणा या जंगलात रस्ता चुकली आहे. त्याचं कारण काय? कारण आपण कनेक्टेड आहोत, अटॅच नाही आहोत. आपण व्हॉट्सॲपवर 1000 मेसेज फॉरवर्ड करतो, पण शेजाऱ्याला जाऊन मदत करत नाही. आपण आभासी जगात आनंद शोधतोय, जो जिथे नाहीच आहे. खरा आनंद माणसांमध्ये मिसळण्यात आहे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यात आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कोशातून बाहेर पडता आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करता तेव्हा तुमचा एकटेपणा संपतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नदान महापुण्य मानले जाते. का?
कारण अन्नाची चव घेताना माणसाचा आत्मा तृप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात की मी भक्तीचा असाच एक अन्नछत्र उघडलं आहे आणि पोटभर जेव्हा आज आपणही पाहतो की लोक वाढदिवसाला पार्ट्यांमध्ये हजारो रुपये उडवतात. त्याऐवजी जर ते पैसे एखाद्या अनाथ आश्रमात किंवा गरीब वस्तीत खाऊन वाटण्यासाठी वापरले तर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा होईल. आपण जेव्हा स्वतःसाठी जगतो तेव्हा आपलं जगणं मर्यादित असतं, पण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगतो तेव्हा आपलं जगणं अमर्याद होतं. मेणबत्ती दुसऱ्या मेणबत्तीला पेटवते तेव्हा तिचा प्रकाश कमी होत नाही, तर खोलीत उजेड पडतो. पण त्या पहिल्या मेणबत्तीसारखं व्हायला हवं. याचा अर्थ असा नाही की स्वतःकडे दुर्लक्ष करायचं. आधी प्रपंच करावा नेटका, हे समर्थांनी सांगितलं आहेच. पण प्रपंच करत असताना मनाची कावडं उघडी ठेवायची. आपल्या यशात समाजाचा वाटा आहे हे विसरायचं नाही. रतन टाटांचं उदाहरण किंवा अजिम प्रेमजी यांचं उदाहरण पहा. अजिम प्रेमजी यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा शिक्षणासाठी दान केला. त्यांना विचारलं गेलं की असं का, तेव्हा ते म्हणाले, ही संपत्ती मला समाजाने दिली, ती समाजाला परत करणं माझं कर्तव्य आहे. ही विश्वस्त भावना महत्त्वाची आहे. तुम्ही मालक नाही तर तुम्ही फक्त वाटप करणारे आहात. तुका म्हणे मज धांडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. तुकाराम महाराज म्हणतात, मी फक्त निरोप घेऊन आलो आहे. मी मालक नाही, मी पोस्टमन आहे. देवाने दिलेला आनंद तुमच्यापर्यंत पोहोचणं हे माझं काम आहे. जेव्हा तुम्ही या भावनेनं जगता तेव्हा तुमचा अहंकार गळून पडतो. मी दिलं, मी केलं ही भावना उरत नाही. देवाने माझ्या हातून करवून घेतलं ही कृतज्ञता उरते आणि ही कृतज्ञता तुम्हाला अजून हलकं बनवते, आनंदी बनवते. संकुचित वृत्तीचा माणूस सतत भीतीत जगतो, माझं कसं होईल. पण उदार वृत्तीचा माणूस विश्वासामध्ये जगतो, सगळ्यांचं चांगलं होईल, त्यात माझंही होईल. त्यामुळे आजपासून एक सवय लावा. दिवसातून किमान एकतरी कृती अशी करा ज्यात तुमचा काहीच स्वार्थ नाही. कोणाला रस्ता दाखवा, कोणाचं ओझं उचला, कोणाला प्रेमाने पाणी द्या, कोणाला तुमचं ज्ञान द्या. बघा त्या दिवशी तुम्हाला किती शांत झोप लागते. जगाला तुमच्या पैशाची गरज नसेलही, पण जगाला तुमच्या प्रेमाची आणि वेळेची गरज नक्कीच आहे. स्वतःपुरते जगणारे किड्यामुंग्यासारखे असतात. ते जगतात आणि मरतात, त्यांची दखल कोणीच घेत नाही. पण जे दुसऱ्यासाठी जगतात ते देहाने गेले तरी कीर्ती रूपाने ते विचाराने अमर होतात. तुकाराम महाराज हा रस सेवन करा आणि तो पुढे वाटा, कारण सुखाची व्याख्या सोपी आहे. सुख हे एकट्याने भोगायची गोष्ट नाही, तर ती वाटायची गोष्ट आहे. जसे कोरोना व्हायरस एकापासून दुसऱ्याला पसरला तसा आनंद व्हायरस पसरवा. तो संसर्गजन्य होऊ द्या. तुमचे हास्य पाहून दुसऱ्याला हसू आलं पाहिजे. तुमची कृती पाहून दुसऱ्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. रणभारी होऊ नका, आनंदभारी व्हा. हीच जीवनाची खरी सार्थकता आहे.